अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कागल आरटीओ चेकपोस्ट परिसर पुन्हा एकदा अपघातामुळे हादरला आहे। हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील 48 वर्षीय शबीर हजरत देसाई यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून आरटीओ नाका बंद करण्याची मागणीही जोर धरत आहे। कागल शहराजवळील पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील आरटीओ चेकपोस्ट नाका अपघातप्रवण क्षेत्र ठरत आहे। हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील 48 वर्षीय शब्बीर हजरत देसाई हे आपल्या मोपेड क्रमांक MS09DC 6768 वरून नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी कर्नाटकातील हुकेरीकडे जात होते। त्यांच्यासोबत मामा मोहम्मद अबुकादर खतीब होते। सकाळी 11:30च्या सुमारास घरातून निघाल्यानंतर दुपारी 12 ते 12:15च्या दरम्यान पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कागल आरटीओ नाका ओलांडताना बेळगावकडे जाणाऱ्या भरधाव आयशर टेम्पो क्रमांक KA 25AB 2734 ने त्यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली। धडकेनंतर शब्बीर देसाई हे टेम्पोच्या चाकाखाली पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते जागीच ठार झाले। तर पाठीमागे बसलेले मोहम्मद खतीब दुसऱ्या बाजूला फेकले गेले असून ते जखमी झाले आहेत। स्थानिकांच्या मते आरटीओ चेकपोस्ट परिसरात अवजड वाहनांना नागमोडी वळण घ्यावे लागते, त्यामुळे वाहनांवरील नियंत्रण सुटून दुचाकीस्वारांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे। मंगळवारीही याच ठिकाणी आणखी एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता। या सलग अपघातामुळे संतप्त नागरिकांनी आरटीओ चेक नाका बंद करण्याची मागणी केली आहे। घटनेची नोंद कागल पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून मृत शबीर देसाई हे आरोग्य विभागामध्ये कार्यरत होते। ते हातकणंगले तालुक्यातील भादोले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा बजावत होते। मनमिळावू स्वभावामुळे परिसरामध्ये त्यांची ओळख होती। त्यांच्या वडिलांचे 2 फेब्रुवारी रोजी निधन झाले होते आणि 40 दिवस पूर्ण होण्यापूर्वी शबीर यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।